राम राम मंडळी, मी प्रियंका आणि प्रियंकास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मस्त हिवाळा आहे आणि हिवाळ्यात या गारगार वातावरणामध्ये मस्त असं गरमागरम सूप पिण्याची मज्जाच काही वेगळी असते. आणि हिवाळ्यामध्ये भाज्याही सर्व प्रकारच्या मिळत असतात, म्हणून हे सूप बनवायला अगदी मज्जाच येते. तर हे सूप लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे सूप आहे. बनवायला ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि लवकरात लवकर होते. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे कढाईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे. आपण सूप बनवतोय म्हणून तेल थोडंच घ्यायचं. आता यामध्ये मी मस्त बारीक कापून घेतलेला थोडासा लसूण घेतला. लसूण छान मस्त 1 मिनिट परतवून घ्यायचा. त्यानंतर आता यामध्ये थोडंसं अद्रक घेतलं आहे, छान मस्त बारीक कापून घेतलं आहे. अद्रकही छान मस्त 1 ते 2 मिनटं या तेलामध्ये परतवून घ्यायचं. त्यानंतर मी यामध्ये घेतला आहे पातीचा कांदा. तर हा कांदाही मस्त आता मी 1-2 मिनटं या तेलामध्ये परतवून घेणार आहे. आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. त्यामध्ये मी मस्त पत्ताकोबी घेतली, छान अशी बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतली आहे. त्यानंतर मी गाजर घेतलं, गाजरही मस्त बारीक चॉप करून घेतलं आहे. यानंतर मी शिमला मिर्च घेतली थोडी, तीही छान अशी चॉप करून घेतली. आणि इथे थोडीशी मी हिरवी मिरची घेतली, छान बारीक कापून घेतली. तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता भाज्या मस्त या परतवून घ्यायच्या आहेत. 2-3 मिनटं भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्याच बाजूला बेलचं चिन्ह त्यावर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आता भाज्या परतून झाल्या आहे. यामध्ये मी आता 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. आता इथे मी 1 चम्मच रेड चिली सॉस घेतला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर मी यामध्ये घेतला आहे 1.5 चम्मच डार्क सोया सॉस. यानंतर घेतला आहे मी 1 चम्मच व्हिनेगर आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते. मीठ हे सॉसमध्ये पण असतं म्हणून बेताने घालायचं. त्यानंतर अगदी थोडीशी साखर टाकून घेतली म्हणजे मस्त त्याची चव बॅलन्स होते. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची. तर मस्त अशी उकळी आली आहे. आता इथे मी 1 ते 1.5 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान हे आता मिक्स करून घेते. यातील ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि याची स्लरी बनवून घ्यायची. आता ही स्लरी मी या सॉसमध्ये टाकून घेते. छान मिक्स करून याला 2-3 मिनटं छान उकळू देते. आता यानंतर यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे, यामुळे त्याची चव खूपच छान लागते. तर आता हे सूप छान उकळू द्यायचं आहे म्हणजे ते मस्त असं थोडं घट्टसर होईल. तर हे सूप खूप जास्त घट्टही नसतं आणि खूप जास्त पातळही नसतं, मस्त असं मध्यम घट्ट असतं. तर बघू शकतात सूप मस्त असं उकळलेलं आहे आणि त्याला असं दाटसरपणा आला आहे. आता यामध्ये मी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आहे. कोथिंबीर शेवटी टाकल्यामुळे त्याची चव खूपच छान लागते आणि मस्त एकदा छान मिक्स करून घेतलं आहे. आता हे मी सर्व करून घेते. तर मस्त असं गरमागरम मंचाव सूप हे तयार आहे. यावर मस्त आत्ता मी पातीचा कांदा टाकून घेते आणि मस्त कोथिंबीर गार्निशिंगसाठी. तर तयार आहे मस्त थंडीमध्ये गरमागरम असं मंचाव सूप. तर मस्त या हिवाळ्यामध्ये या प्रकारे मस्त घरगुती होममेड असं हे सूप बनवून तुमच्या मुलांना प्यायला द्या, त्यांना नक्कीच आवडेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला बेलचं चिन्ह येईल त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाच मी ही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल. त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.